तर आजच्या या टॅलीच्या सेक्शनमध्ये आपण क्रेडिट नोटबद्दल पाहणार आहोत. क्रेडिट नोट काय असते. तर क्रेडिट नोटसाठी आपल्याला एक ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे. या ठिकाणी ट्रान्झॅक्शन आपण पाहू. सोल्ड गुड्स टू प्रताप एजन्सी. प्रताप एजन्सीला 12,000चा माल आपण विकलेला आहे आणि मग बट गुड्स रिटर्न टू प्रताप. काही कारणास्तव प्रताप आपल्याला 2,000चा त्यातला 12,000 म्हणून 2,000चा माल आपल्याला रिटर्न करत आहे. अशी आपल्याला पास करायची आहे. मी सांगत होतो की क्रेडिट नोट याला आपण सेल रिटर्न असं आपण म्हणू शकता. तर जुन्या व्हर्जनमध्ये कंट्रोल F8 असं त्याचं व्हर्जन होतं. आता नवीन व्हर्जनमध्ये अल्टर F6 ही की आपण प्रेस करायची, ज्याद्वारे आपण क्रेडिट नोटवर आपण जाऊ शकता. क्रेडिट नोटवर तर आता या ठिकाणी सध्या ते क्रेडिट नोट आहे. आता सेल केलं, आता अल्टर F6 दाबा तर क्रेडिट नोट असं इन्वोक होईल. तर क्रेडिट नोट केव्हा वापरायचं आपण? जर विकलेला माल आपल्याला परत येत असेल त्या पार्टीकडनं, कस्टमरकडनं, तर अशा वेळेस आपण क्रेडिट नोट व्हाउचर वापरू शकता. तर क्रेडिट नोट बेसिकली खूप महत्त्वाचे आहे बिझनेसमध्ये. अनेक ज्यावेळेस माल रिटर्न येतो त्यावेळेस आपल्याला क्रेडिट नोट वापरावी लागते. परचेस रिटर्न तर आपण पाहिलेला आहे. विकलेला माल जर परत येत असेल तर आपल्याला क्रेडिट नोट वापरायची आणि खरेदी केलेला माल आपण वापस करत असाल तर डेबिट नोट व्हाउचर वापरायचं. हे आपल्याला माहीत आहे. खरेदी केलेला माल ज्याला आपण परचेस रिटर्न म्हणता त्याला आपण डेबिट नोट व्हाउचर वापरायचं आणि विकलेला माल, सेल केलेला माल आपल्याला परत असेल तर आपण काय वापरायचं? क्रेडिट नोट व्हाउचर वापरायचं. तर चला आपण पहिल्यांदा एक एंट्री करूनच पाहूत आणखी एक वेळेस आणि आपल्याला कळेल. सोल्ड गुड्स टू प्रताप. प्रतापला आपण 12,000चा माल विकत आहोत, विकलेलाच आहे. तर याची विकलेली जी एंट्री सेलमध्ये करायची आहे. F8 दाबायचं आणि इथं कंट्रोल H, इथं अल्टर F6 करा, कंट्रोल H करू. या ठिकाणी सेल व्हाउचरच आहे सध्या आणि ॲज व्हाउचरवर जाऊ आपण. असं ॲज व्हाउचर मोड आपण ओपन केला. आता इथं आपण घ्यायचं, प्रतापचं नाव घ्यायचं. प्रतापला आपण माल विकत आहोत, सेल करत आहोत. पार्टीचं नाव प्रताप आहे, याला डेटरमध्ये घेतलं आपण आणि याला 12,000चा माल आपण सेल करत आहोत. सेल केलं आपण. याला सेलची एंट्री पास करायची अशी. आता प्रताप काही कारणास्तव आपल्याला त्यातला 2,000चा माल रिटर्न करायला, त्यासाठी अल्टर F6 करायची आणि आल्यानंतर माल आल्यानंतर प्रतापचं नाव घ्यायचं. प्रताप कितीचा माल वापस करतो आपल्याला? आपण तर त्याला 12,000चा माल विकला होता आणि त्यातून तर 2,000चा माल आपण रिटर्न करला. 2,000 रुपये इथे लिहायचं आणि याला सेलला एंट्री करायची. सेललाही करू शकता किंवा नवीन व्हाउचर तयार करू शकता. इथं सेल रिटर्न नावाचं पण अल्ट्रा C करा. इथं सेलच्या ऐवजी सेल्स रिटर्न पण लिहू शकता. असं रिटर्न सेलच्या जितकेही सेलच्या एंट्री आहेत याला सेलमध्येच घ्यायचं. म्हणजे कशातही करा, सेलमध्ये करा किंवा सेल रिटर्नमध्ये करा, एकच आहे. आपल्याला दोन्हीमध्ये आपल्याला एंट्री करता येईल. हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि तो तुम्ही चांगल्या रीतीने पहा. पुढच्या सगळ्या एंट्र्या तुम्ही करू शकता.